तर गेल्या 24 तासात मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। तर गेल्या आठवड्यात वीज पडून आणि झाड पडून 7 जणांचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मान्सूनपूर्व मशागतीच्या कामावर सुद्धा या पावसाने विपरीत परिणाम झालाय। तर एकीकडे मराठवाड्यातल्या शेतकरी पाणी टंचाईचा सामना करत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडलाय। तर अवकाळी पावसामुळे झालेल्या उन्हाळी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडून केली जाते। मराठवाड्यात आठवड्याभरात 7 जणांचा मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातल्या कोडापूरमध्ये शेतवस्तीवर राहणारा शेतकरी हा वीज पडून दगावलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजू चित्ते यांच्या गाडीवर झाड पडून त्यांचा देखील मृत्यू झालाय। बीडच्या अंबाजोगाईमधल्या मगरवाडी इथले सचिन मगर हे देखील वीज पडून दगावले। तर बीडमधल्याच अंबाजोगाई तालुक्यातील सायगावात दिगंबर गायकवाड यांचा देखील वीज पडून मृत्यू झालाय। वडवणी तालुक्यातल्या अभिमन्यू नलवे यांचा सुद्धा वीज पडून मृत्यू झालाय। तर लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ खुर्दमधले राहुल जाधव यांच्या अंगावर सुद्धा वीज पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। जालना जिल्ह्यातल्या भाटेपुरी शिवारात वीज पडून विठ्ठल कावळे या शेतकऱ्याचा देखील मृत्यू झालाय। दरम्यान फळबागा, भाजीपाला, धान नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं कंबड अक्षरशः मोडलेलं आहे। तातडीनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाईची घोषणा करावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे। फळबागांचं झालं, भाजीपाल्याचं झालंय, धान रब्बी धानाचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचं कंबरडं मोडल्याची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। एकीकडे हमीभाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णतः शेतकरी पिछला गेला आहे आणि अशा स्थितीमध्ये तातडीनं पंचनामे होणे आवश्यक आहे। मुख्यमंत्र्यांनाही आमची आणि त्या दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हे पंचनामेचे आदेश द्या आणि नुकसान भरपाई घोषित करा।